पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे। व्हीसीद्वारे ते सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत। पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीवरही या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। संध्याकाळी 6:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। उर्वशी, एक महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली आहे। व्हीसीद्वारे सर्व मुख्यमंत्री याला उपस्थित राहणार आहेत। काय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते? नक्कीच आपण बघितलेलं की कशा प्रकाराने 2 दिवसापूर्वी ऑल पार्टी मीटिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेली आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही पूर्ण मीटिंग झालेली, ही बैठक झालेली। त्यानंतर आता राज्याच्या पातळीवर सगळ्यांना ब्रीफ करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाली जी आहे आजची बैठक होणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा ही बैठक होणार आहे। 6:30 वाजता ही बैठक आहे आणि त्यात एका ठिकाणी जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावध पण ठाम भूमिका ज्या प्रकाराने संसदेत मांडली ते कुठे ना कुठे सांगितलं जाणार। कशा प्रकाराने ज्या गरजेच्या वस्तू आहे त्यांचा पुरवठा कसा आहे, किती प्रमाणाने काय आत्ताची स्थिती आहे त्या सगळ्यांबद्दल ब्रीफ केलं जाणार। तितकंच नव्हे तर हा जो युद्ध काळ आहे तो दीर्घकाळापासून सुरू आहे आणि अजून पुढे जाऊ शकतो। त्या संदर्भात पण सगळ्या ज्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत त्यांना हे ब्रीफ केलं जाणार आहे। तितकंच नव्हे तर हे 2 वे एंगेजमेंट असणार आहे, जिथे स्वतः राज्याचे वेगवेगळे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या राज्यातले काय आत्ताच्या परिस्थितीमध्ये आणि पश्चिम आशियामध्ये जे दीर्घकाळापासून सुरू असलेलं युद्ध आहे त्याच्यामुळे काय एक परिणाम होतो आहे, कुठे काय शॉर्टेज आहे का आणि कुठे जे आहे पुरवठा ठीक प्रमाणे होत आहे का, त्या सगळ्यांबद्दल पण एक रिपोर्ट सबमिट करणार आहे हे समजून येत आहे। एक मात्र गोष्ट गरजेची आहे की वारंवार भारत सरकार जे आहे हे सांगते आहे की कशा प्रकाराने पॅनिक करण्याची गोष्ट नाहीये, गोंधळ घालण्याची गोष्ट नाहीये। सध्या सगळ्यांचा पुरवठा आहे पण ऑन ग्राउंड रियालिटीमध्ये काय एक सिच्युएशन आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ती सिच्युएशन खरी आहे की कोणाद्वारा निर्माण करण्यात आली आहे या सगळ्यांवरती पण चौकशी सुरू आहे। रोज लगातार मागच्या 2 आठवड्यापासून आपण बघतोय की इंटर मिनिस्टेरियल कॉन्फरन्सेस होत आहेत। तर काय सध्याची स्थिती आहे, इंधन किती आहे आणि आतापर्यंत स्टेट ऑफ हॉर्मुझ पासून किती जहाज भारताचे पार झाले आहेत आणि भारताची आताची स्थिती या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अफवांचं देखील पेव फुटलेलं आहे। त्यामुळे या युद्धाच्या काळामध्ये अफवा पसरवू नका। सद्यस्थिती नेमकी काय आहे यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। या बैठकीवर आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी।